नमस्कार मुलांनो, मागच्या तासाला आपण विज्ञानाच्या प्रकरण क्रमांक 1 नैसर्गिक संसाधने हवा, पाणी व जमीन याच्या अभ्यासास सुरुवात केली होती। यामध्ये आपण मागच्या व्हिडिओत हवा व पाणी या नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास केला। आता आज आपण जमीन या नैसर्गिक संसाधनाचे महत्त्व जाणून घेऊया। परंतु याआधी मुलांनो, मागच्या तासाला मी तुम्हाला विचार करण्यासाठी 2 प्रश्न विचारले होते। त्यापैकी पहिला प्रश्न होता, जर पृथ्वीवर हवा नसती तर काय झाले असते? व दुसरा प्रश्न होता, तुमच्या घरातील दररोज वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाचे निरीक्षण करा व तुम्हाला कोठे कोठे पाणी वाचवणे शक्य आहे ते पहा। केला का विचार या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरे शोधण्याचा? नसेल केला तर आता करा, कारण विचार करण्याची, चिंतन करण्याची सवय मुलांनो तुम्ही आत्तापासूनच स्वतःला लावून घ्या। कारण विज्ञान म्हणजे नुसतंच दुसरे कोणीतरी शोधलेलं तत्व, नियम यांचा अभ्यास करणे नव्हे, तर प्रत्येक गोष्टीचे, घडणाऱ्या घटनेचे बारीक निरीक्षण करून स्वतःचे अनुमान काढणे म्हणजे विज्ञान शिकणे होय। विद्यार्थ्यांनो, जेव्हा मी तुम्हाला शिकवत असेल तेव्हा तुम्ही विज्ञानाचे पुस्तक हे समोर ठेवत जा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करणे सोपे जाईल। आता आपण जमीन या नैसर्गिक संसाधनाची माहिती घेऊया। मुलांनो, तुम्हा सगळ्यांनाच जमिनीविषयी भरपूर माहिती असेल। जमीन आपल्याला सर्वत्र दिसते, परंतु सर्व ठिकाणी ती सारखी असते का? तर नाही। काही ठिकाणी जमीन ही सपाट असते, काही ठिकाणी ती डोंगराळ अशी असते। म्हणजे जर तुम्ही कधीही थंड हवेच्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला आजूबाजूला खूप मोठे डोंगर दिसतील, टेकड्या दिसतील। त्या ठिकाणच्या जमिनीस आपण डोंगराळ जमीन असे म्हणतो। व ज्या शहरात आपण राहतो त्या शहरातील जमीन सपाट अशा रूपात तुम्हाला आढळून येईल। आता या जमिनीचा वापर फक्त मानवच करतो का? तर असं नाही। मानवाबरोबर अनेक प्राणी व पशु देखील जमिनीचा वापर करतात। काही प्राणी हे जमिनीत बिळं करून राहतात, काही प्राणी हे जमिनीच्या पृष्ठभागावर वावरतात। आता उदाहरणच द्यायचं झालं तर साप, उंदीर, घुशी, गांडूळ व इतर अनेक सरपटणारे प्राणी जमिनीच्या आतमध्ये बीळ करून राहतात। कुत्रा, मांजर, बैल, गाय, शेळी यांसारखे प्राणी हे जमिनीवर राहतात। माणूस देखील जमिनीचा वापर हा स्वतःसाठी अतिशय मोठ्या प्रमाणात करत असतो। आपण स्वतःचे घर किंवा निवारा हा जमिनीवरच बांधतो। त्याशिवाय शेती करण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी, निरनिराळे उद्योगधंदे उभे करण्यासाठी माणूस जमिनीचा वापर करतो। याशिवाय जमिनीतून निरनिराळे खनिजे, खनिज तेल व भूगर्भीय वायू मानव सतत मिळवत असतो। आत्तापर्यंत मुलांना तुमच्या लक्षात आलेच असेल की मानवासह सर्वच भूचर प्राणी हे जमिनीवर राहतात व जमिनीचा वापर करतात। म्हणून सजीवांसाठी जमीन हे एक महत्त्वाचे साधन आहे। आता जमीन ही नक्की कशी तयार झाली आहे हे आपण अभ्यासूया। पृथ्वीवर सर्व ठिकाणी जमीन ही एकसारखी नसते। जमिनीचे जर तुम्ही नीट निरीक्षण केले तर आपल्याला ही जमीन दगड, माती, मोठे खडक, छोटे खडक या रूपात दिसते। मग हे वेगवेगळी जमिनीची रूपे नक्की निर्माण कशी होतात ते आता आपण पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या घराच्या जवळपास एखादे पाईपलाईन टाकायचे काम चालले असेल व त्यासाठी एखादा खड्डा खणला असेल तर तुम्ही त्या खड्ड्याचे बारकाईने निरीक्षण करा। हे निरीक्षण केल्यावर तुमचे असे लक्षात येईल की जमिनीच्या सर्वात वरच्या थरात आपणास पालापाचोळा व माती आढळून येते। यानंतर थोड्या खालच्या थरामध्ये आपणास वाळू दिसून येते। वाळूनंतरच खालचा जमिनीचा जो थर असतो त्यामध्ये आपणास बारीक बारीक दगड दिसतात आणि सर्वात शेवटच्या थरामध्ये बारीक दगडांनंतर आपणास मोठमोठाले दगड किंवा खडक दिसतात। अशा प्रकारे जमिनीच्या थराचे विभाजन झालेले असते। आता जमिनीचा जो सर्वात वरचा थर असतो तो पालापाचोळा व माती यापासून तयार झालेला असतो व त्यास आपण कुथित मुद्रा असे म्हणतो। हा थर शक्यतो दाट जंगलांमध्ये आपणास आढळतो। वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषाने हा थर निर्माण होतो। यानंतर आपल्याला वाळू, माती, बारीक खडे, बारीक कृमी देखील जमिनीवर आढळून येतात। त्या थराला आपण मृदा असे म्हणतो।
त्यानंतर आपल्याला वाळू, माती, बारीक खडे, बारीक कृमी जसे की गांडूळ, कीटक इत्यादी आढळून येतात व या थराला आपण मृदा असे म्हणतो. त्या खालच्या जमिनीत माती, खडकांचे बारीक तुकडे आपणास दिसून येतात. त्याही पुढे अजून खोल खणले असता मातीचे प्रमाण हे हळूहळू कमी होत जाऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते. आपणास हवे असलेले खनिजे हे या खडकांमधूनच आपणास मिळतात. प्रत्येक प्रदेशानुसार या खडकांचा रंग आणि पोत हा वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रदेशानुसार मातीचा रंग देखील बदलत असतो. त्यामुळेच आपणास कोकणात लाल माती दिसते, तर सपाट प्रदेशात बहुतांश वेळा आपल्याला काळी माती आढळून येते. मुलांनो, मृदा आणि जमीन या दोन फरकांमध्ये खूप फरक आहे व तो फरक नक्की काय आहे हे आता आपण जाणून घेऊया. मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते, म्हणजेच गरम हवा, थंड हवा, पाऊस, वादळे यांच्यामुळे खडकांचे बारीक तुकडे होतात व या तुकड्यांपासून परत खडे, वाळू व माती तयार होते. या वाळू व मातीमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक सापडतात. हे प्राणी खडकांचे बारीक बारीक तुकडे करतात. जमिनीवरील झाडांची मुळे देखील खोलवर जमिनीत जाऊन खडकांचे विभाजन किंवा तुकडे होण्यास कारणीभूत ठरतात व या सर्वांमुळे मोठ्या खडकांचे अतिशय बारीक अशा मृदेमध्ये रूपांतर होते. अशा प्रकारे मृदा तयार करण्याची क्रिया ही घडून येते. ही क्रिया मुलांनो खूप हळूवारपणे चालत असते. याच क्रियेला खडकाचा अपक्षय होणे असे देखील म्हणतात. मुलांनो, तुम्हाला माहीत नसेल की केवळ 2.5 सेंटीमीटर इतका लहान मृदेचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. नैसर्गिक आपत्ती जसे की पूर असेल किंवा वादळी वारे असतील, भूकंप असेल, यामुळे ही मृदा लवकर नष्ट होते. तसेच मानवाच्या खाणकाम करणे, जंगलतोड करणे यांसारख्या गोष्टीमुळे देखील मृदा नष्ट होते. म्हणूनच मृदा संधारण करणे हे अतिशय अवघड असे काम आपणा सर्वांसाठी सध्या झालेले आहे. जमिनीची ही जर बुधूक थांबवायची असेल, मृदा संधारण करायची असेल, जपावयाची असेल, तर आपणास जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन वाढविणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे ठिकठिकाणी गवत, झाडे, झुडपे लावावी व जमिनीची धूप थांबवून जमीन जपावी. कारण सजीवांना जर या पृथ्वीवर आपल्या पुढच्या पिढ्यांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर पृथ्वीवर जमीन, मृदा असणे हे अतिशय आवश्यक आहे. मुलांनो, पृथ्वीवरील ही जी जमीन, पाणी आणि हवा आहे यांचा भरपूर वापर आपण सर्व सजीव करतो व एक संसाधन म्हणून देखील मोठ्या प्रमाणात हे सर्व ठिकठिकाणी वापरले जाते. परंतु जर संपूर्ण पृथ्वीच्या जमीन, पाणी आणि हवा या घटकांचा अभ्यास केला तर मानवासाठी केवळ 29% एवढीच जमीन उपलब्ध आहे. पृथ्वीच्या जमीन, पाणी आणि हवा या घटकांचा अभ्यास केला तर मानवासाठी केवळ 29% एवढीच जमीन उपलब्ध आहे. पिण्यासाठी 0.3% एवढेच पाणी उपलब्ध आहे व ऑक्सिजनचा विचार केला तर 21% एवढाच ऑक्सिजन आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे. यामुळेच या सर्व संसाधनांचा वापर मानवाने तारतम्याने करायला हवा व स्वतःबरोबरच इतर सजीवांचे देखील या पृथ्वीवर अस्तित्व टिकवून ठेवायला हवे. मुलांनो, जमिनीविषयी हे जाणून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी आता आपला जो पहिला धडा आहे नैसर्गिक संसाधने हा या ठिकाणी संपवत आहोत. तो धडा जेवढा तुम्हाला अभ्यासास होता तेवढा मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितला. तुम्हा सर्वांना हे प्रकरण निश्चितपणे समजले असेल असे मी गृहीत धरते. तेव्हा आता या प्रकरणाखालील स्वाध्याय तुम्ही सर्व मुलांनी आपल्या वहीत सोडवावा. धन्यवाद.